देशमुख, आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन्स। नांदेड शहर बस सेवा खोळंबली असून 12,55,00,000 तोट्यात, अंतिम घटका मोजत आहे। शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ, 19 फेब्रुवारीपर्यंत चालणार अभियान। मराठवाडा साहित्य संमेलनाची तयारी सुरू, 14 ते 15 फेब्रुवारी रोजी गुरुवारी नरहर कुरुंदकर नगरीत पार पडणार संमेलन। बस स्थानकात वारंवार साचणाऱ्या गटारीमुळे प्रवासी त्रस्त। आता बातमीपत्र विस्ताराने। नांदेड शहरासाठी मिळालेल्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत 30 शहर बसेस मिळाल्या, पण संबंधित प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे केवळ 20 बसेसच चालू आहेत। एवढेच नाही तर 3 ऑक्टोबर 2010 पासून एकूण 12,55,00,000 रुपये तोट्यात चालत आहे। याकडे पाहून या शहर बसेस आपल्या आयुष्याच्या अंतिम घटका मोजत आहेत असेच म्हणावे लागेल। एकीकडे विकास कामांना निधी मिळत नाही म्हणून ओरड करणारे महाराष्ट्रासह मराठवाड्यातही अनेक जिल्हे आहेत। मराठवाड्यात अनेक जिल्हे पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत, पण नांदेड जिल्ह्याला मात्र गुरुतागतीनिमित्त कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला। अनेक योजनेअंतर्गत मिळालेला निधी कशा प्रकारे खर्च करावा याचे नियोजन प्रशासनाला कळलेच नाही। JNNURM अंतर्गत मिळालेल्या निधीचाही तसाच गोंधळ उडाला आहे। जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत शहरासाठी 30 शहर बस मिळाल्या। या शहर बस 3 ऑक्टोबर 2010 मध्ये शहरात सुरू झाल्या। मागील 4.5 वर्षात या बसेसची अवस्था एवढी डबघाईला आलेली आहे की त्या रस्त्यात कधीही बंद पडू शकतात। आज घडीला शहरातील 30 गाड्यांपैकी केवळ 20 बसेस सुरू आहेत। या बसेसच्या उत्पादनाचा विचार केला असता 3 ऑक्टोबर 2010 पासून सवलतीची रक्कम ग्राह्य न धरता 9,60,00,000 रुपये तोट्यात चालत आहे। एकूण तोटा हा 12,55,00,000 रुपये असून या बसेसवर दुरुस्तीसाठी 25,78,00,000 रुपये खर्च झालेला आहे आणि उत्पादनाचा विचार केला तर केवळ 12,03,00,000 रुपये उत्पादन झाले आहे। यावरून असेच दिसते की आमदनी 98 खर्च रुपया व शहर बसेसच्या या अवस्थेला कोण जबाबदार हा वादाचा प्रश्न आहे। या बसेस महानगरपालिकेच्या योजनेअंतर्गत आल्यानंतर त्या एसटी महामंडळकडे सोपवण्यात आल्या। या दोघांच्या वादात बसेस मात्र खोळंबल्या आहेत। महापालिकेच्या निधीतून आलेल्या बसेसला महापालिका कराच्या बाबतीत कसलीही सूट देत नाही असा आरोप एसटी महामंडळाचे अधिकारी करताना दिसत आहेत। त्याचबरोबर महामंडळानेही झालेल्या तोट्याबाबतीत महापालिकेस भरपाई मागितली आहे। महापालिका व महामंडळ यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। या बसेसचे वेळापत्रकही ढासळलेले असून उत्पादन कसे करता येईल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे। आणि शहरामध्ये एवढं अवैध वाहतूक, ॲटोची संख्या, परवानाधारक आणि विना परवानाधारक या संख्या वाढल्यामुळं सिटी बसला जनतेचा प्रतिसाद अतिशय कमी आहे। सकाळी ऑफिसच्या वेळेमध्ये आणि सायंकाळी ऑफिस सुटल्यानंतर आमच्या गाड्या अतिशय भरलेल्या असतात, प्रवाशांची गर्दी असते, रिस्पॉन्स मिळतो, पण मीन टाईम हा मधल्या वेळामध्ये आमच्या बऱ्याचशा गाड्या ह्या मेजॉरिटी खाली धावतात। आता आपण ह्याचा जर आढावा घेतला तर 2010-11 पासून 14 डिसेंबर म्हणजे डिसेंबर 14 पर्यंत दरवर्षी हा आम्हाला तोटा वाढत चाललेला आहे आणि संचितमध्ये आज 12,54,94,000 हा तोटा सिटी बसचा सध्या चालू आहे। सिटीचा खर्च जवळजवळ 60 रुपये पर किलोमीटर, सरासरी 60 रुपये पर किलोमीटर आम्ही सिटी बसवर एका किलोमीटरसाठी खर्च करतो। उत्पन्न मात्र आमचं 20-22 रुपये पर किलोमीटर उत्पन्न असतं, त्यामुळे हे सिटी बस आमचे लॉसमध्ये आलेले आहे। शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात झाली असून ही मोहीम 19 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। विधानसभेत मिळालेल्या 4 जागेमुळे जिल्ह्यात शिवसेनेचे बळ वाढले असून सदस्य नोंदणी मोहिमेद्वारे आणखी पक्ष मजबूतीसाठी ग्रामीण भागापर्यंत जाऊन ही नोंदणी पार पडणार आहे असे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी सांगितले। नांदेडमध्ये शिवसेनेचे दक्षिण व उत्तर अशा दोन्ही जिल्ह्यांची निवड झाल्यानंतर कामात गतिमानता आली आहे। कार्यकर्ते व पक्षश्रेष्ठीचा विश्वास संपादन करण्यात दोन्ही जिल्हाध्यक्ष यशस्वी झाले आहेत। आज संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली। जिल्हाध्यक्षाच्या निवडीबरोबरच आता शिवसेनेने सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे। हे अभियान दर 5 वर्षाला करण्यात येत असून यावेळी नांदेडकरांनी शिवसेनेवर दाखवलेले प्रेम आणि शिवसेनेचे 4 उमेदवार निवडून येऊन दाखवलेला विश्वास या आधारे प्रति विधानसभा किमान 25,000 सदस्य नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे। या नोंदणी अभियानात ग्रामीण भागात जाऊन जास्तीत जास्त सदस्य बनवण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल। तसेच ही प्रक्रिया झाल्यानंतर
जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे प्रतिपादन बबनराव थोरात यांनी केले। ही सदस्य नोंदणी मोहीम 19 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे। नांदेडने शिवसेनेवर विश्वास दाखवला, शिवसेना ही नांदेडला झुकते माप देईल असे मत बबनराव थोरात यांनी मांडले। या पत्रकार परिषदेला संपर्क प्रमुख थोरातांसह आमदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच जिल्हाध्यक्ष भुजंग पाटील तसेच जिल्हाध्यक्ष मिलिंद देशमुखही उपस्थित होते। नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय शिवसैनिक नोंदणीस प्रारंभ झालेला आहे। 19 फेब्रुवारीपर्यंत या नांदेड जिल्ह्यामध्ये विक्रमी शिवसैनिक नोंदवण्याचा आमचा मनोदय आहे आणि त्या दृष्टिकोनातून शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नियुक्तीनंतर विधानसभा निहाय शिवसैनिक नोंदणीस प्रारंभ केलेला आहे। त्यातून शिवसैनिक नोंदणी करताना सर्कल निहाय ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतील, चांगल्या कार्यकर्त्यांची आमच्याशी संवाद होईल आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेसला जर या जिल्ह्यातून हद्दपार करायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना सशक्त आणि ॲक्टिव्ह करणं या उद्देशानं ही मोहीम आम्ही चालू केलेली आहे। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी। आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध। सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार। जिव्हाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे। जिव्हाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड। संपर्क 9970 72 98 98 024 62 26 66 67। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड। तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। मराठवाडा साहित्य परिषदेचे 36वे मराठवाडा साहित्य संमेलन नांदेड येथे पार पडणार असून महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी विद्यालय येथील गुरुवर्य नरहर कुरुंदकर नगरीत पार पडणार आहे, अशी माहिती संमेलन कार्याध्यक्ष रवींद्र तहकीक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। दैनिक लोकपत्र द्वारा आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेचे मराठवाडा साहित्य संमेलन नांदेड येथे गुरुवर्य नरहर कुरुंदकर नगरीत असे नामकरण केलेल्या MG महाविद्यालयात दिनांक 14 व 15 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे। हे साहित्य संमेलन 36वे असून सकाळी 8 वाजता ग्रंथ दिंडीने या संमेलनास सुरुवात होणार असून सकाळी 10 वाजता मातोश्री रुक्मिणबाई नानासाहेब कदम ग्रंथालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संमेलनाचे मावळते अध्यक्ष भारत सासुने यांच्या हस्ते होणार आहे। या संमेलनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता BN देशमुख यांच्या हस्ते होणार आहे। दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या लढाईत लेखक आणि प्रसार माध्यमांची जबाबदारी या विषयावर परिसंवाद होणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत अमर हबीब हे राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून दैनिक दिव्य मराठीचे सल्लागार संपादक यमाजी मालकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डॉक्टर जयदेव डोळे, प्राध्यापक शंभूनाथ कहाळेकर, शेषराव मोहिते, रमाकांत कुलकर्णी, दैनिक सकाळचे कार्यकारी संपादक संजय वरकड, दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक धनंजय लांबे
आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी 5 वाजता व्हॉट्सअप मराठी या विषयावर परिसंवाद होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमलाकर कांबळे हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक प्रमोद माने, केशव खटिंग, पी. विठ्ठल, कैलास इंगळे, गणेश मोहिते, अनंत राऊत, पृथ्वीराज तौर आदींची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी 6 वाजता मराठवाड्यातील लोककलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मधु जामकर हे राहणार आहेत. या साहित्य संमेलनास नांदेडकरांनी उपस्थिती लावावी असे आवाहनही करण्यात आले आहे. रसिक, वाचक, लेखक, साहित्यिक, कवी तसेच नांदेडमधील सर्व लेखक, वाचक, कवी, नागरिक यांना आग्रहाचं निमंत्रण. दैनिक लोकपत्र याच्या 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी 36वे मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करत आहे. या संमेलनातील कार्यक्रमांना आपण आवर्जून उपस्थित राहा हे आग्रहाचं निमंत्रण मी करतो. नांदेड मध्यवर्ती बसस्थानकात गटारीच्या घाण पाण्याने घाणीचे साम्राज्य वाढले असून या घाण पाण्यामुळे प्रवाशांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. वारंवार साचणाऱ्या पाण्यामुळे महापालिका व परिवहन महामंडळ प्रशासन झोपले आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. नांदेड शहराच्या मधोमध असलेल्या बसस्थानकामध्ये वारंवार घाणीचे साम्राज्य पसरत असून या घाण पाण्याकडे कुणीही लक्ष देताना दिसून येत नाही. दर 7-8 दिवसाला ड्रेनेजचे पाणी बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ साचलेले दिसून येते. या पाण्यामुळे दुचाकी चालकास मोठी कसरत करून ती बसस्थानकात घेऊन यावी लागत आहे. एवढेच नाही तर तेथील नागरिकांकडून अनेक जण पाण्यात घसरून पडल्याचेही कळते. या प्रकारांविषयी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तक्रारी देऊ नये याची दखल घेण्यास कुणीही धजावत नाही. परिवहन महामंडळाचे अधिकारी महापालिकेवर जबाबदारी ढकलताना दिसत असून महापालिका झोपलेल्या अवस्थेतच दिसत आहे. अनेक वृत्तपत्र तसेच अनेक निवेदनातूनही या प्रशासनास जाग येत नसल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. नांदेड शहर बस सेवा खोळंबली असून 12,55,00,000 तोट्यात. अंतिम घटका मोजत आहे. शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ. 19 फेब्रुवारीपर्यंत चालणार अभियान. मराठवाडा साहित्य संमेलनाची तयारी सुरू. 14 ते 15 फेब्रुवारी रोजी गुरुवर्य नरहर कुरुंदकर नगरीत पार पडणार संमेलन. बस स्थानकात वारंवार साचणाऱ्या गटारीमुळे प्रवासी त्रस्त. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.